नमस्कार, समय संघर्ष न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेर येथे एक खंडोबाच्या मंदिराचा कलशरोहण कार्यक्रम उद्या होणार आहे आणि त्या कलशाची पूजा करून संपूर्ण तेर गावामध्ये या कलशाची मिरवणुकीला सुरुवात होत आहे। तर त्या कलशाची पूजा करताना आपण पाहतोय तेर येथील गोरोबा पाडुळे सर सहपत्नी या कलशाची पूजा करत आहेत आणि पूजा केल्यानंतर हा कलश मिरवणुकीच्या वाहनामध्ये नेऊन ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण गावात मिरवणूक निघणार आहे आणि उद्या कलशरोहण आणि खंडोबाची यात्रा आणि भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रम होणार आहे ते पाडुळे सरांकडून आणि अशा नवीन अपडेटसाठी आपण आणखीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। श्री संत इकडे कलश पूजा केली, काय नियोजन काय? हे खंडोबाचं मंदिर पुरातन काळापासून आमच्या तेर मधलं आहे। त्याचं गेल्या 4-5 वर्षापासून बांधकामाचं काम चालू होतं आणि ते काम यावर्षी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झालेलं आहे। त्यानिमित्त आमच्या सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की त्याचं कलश पूजन करायचंय आणि कलशरोहण करीत असताना तो कलश त्या ठिकाणी बसवायचा, म्हणून मी वैयक्तिकरित्या हा कलश मंदिराला दान केलेला आहे। अशा प्रकारे तेर मधील आपल्या गणेश मंदिरालाही मी दान केलेलं आहे तेर मधील आणि भविष्यात काही मंदिर करण्याचा इच्छा आहे, ज्यामुळे सर्वसामान्य भक्तिभावाने जे लोक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या भक्तीचं आणि श्रद्धेचं स्थान जे आहे त्या ठिकाणी त्यांचं श्रद्धा अबाधित राहावी आणि सर्वांनी आपल्या श्रद्धेची जोपासना करावी। त्यानिमित्त आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून हा उपक्रम राबविण्याचा ठरविला आणि त्याच्यामध्ये एक माझा खारीचा वाटा म्हणून मी हे काम केलेलं आहे। कलशरोहण कधी आहे आणि काय काय कार्यक्रम आहेत? उद्या कलशरोहणाचा कार्यक्रम आहे। आता गावामधून कलशच मिरवणूक होईल, उद्या सकाळी कलशाचे पूजन होईल जे शास्त्रीय पद्धतीने जे असतं त्या पद्धतीनं, आणि त्याच्यानंतर कलशरोहण होईल। त्याच्यानंतर ओळीचा कार्यक्रम आहे, तुमचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे आणि सर्व गावकऱ्याला भोजनाचा कार्यक्रम आहे। वाघ्या मुरळी जो असतो त्याचा एक खंडोबाचं त्याचाही कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। प्रतिवर्षी दरवर्षी हा यात्रा या ठिकाणी भरते, परंतु मंदिराचं बांधकाम आणि कलशरोहण झालेलं नव्हतं। यावर्षी आमचे सगळ्याची जी काही इच्छा होती ती पूर्णत्वाला गेलेली आहे, त्याबद्दल श्री खंडेराय चरणी धन्यवाद। देवासाठी करतात त्यामध्ये माझे पूर्ण म्हणजे सहकार्य असते, त्यांनी असंच परत देवासाठी करत राहावं हीच माझी इच्छा। अर्धांगिनी आहेत म्हणल्यावर पूर्ण कामात तुमचं सहकार्य आहे त्यांना। हो, काय वाटतं, आनंद वाटतोय त्याच्यामध्ये? हो, आनंद वाटतो देव करण्यामध्ये मला पण। मी पण उपवास वगैरे करते देवाचे, म्हणजे आता हे आहेत ना खंडोबाचं नवरात्र बसलं ते पण उपवास वगैरे करते। बरोबर